नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की वेगवेगळ्या जे काही फायनल अकाउंट्सचे ॲडजस्टमेंट करायचे असतात त्याचे इफेक्ट्स कसे असतात. आता आपण बघणार आहे की आपल्याला एक्झॅक्टली फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा आहे. हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं असतं तर ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि त्या ट्रायल बॅलन्स दिल्यानंतर त्याच्याखाली काही आपल्याला ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. हे सगळं जे काही दिलेलं असतं त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट याचं पोस्टिंग करायचं आहे. आता हे पोस्टिंग करण्यासाठी एकदम मी तुम्हाला एक सोपी मेथड सांगतो की ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की पोस्टिंग कशाप्रकारे होणार आहे. हे बघण्यासाठी आता मी ते सपोज एक घेतला आहे, ट्रायल बॅलन्स घेतला. तर ट्रायल बॅलन्स आपल्याला माहिती आहे दोन साईड्स असतात. एक असते डेबिट साईड आणि दुसरी साईड असते आपली क्रेडिट साईड. ठीक आहे. तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला कोणकोणते अकाउंट्स असतात किंवा कोणत्या अकाउंट्सला डेबिट बॅलन्स असतो आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला कोणकोणते अकाउंट्स असतात किंवा कोणत्या अकाउंट्सला क्रेडिट बॅलन्स असतो हे बेसिकली आपण समजून घेऊयात. ओके. तर बिझनेसचे जे काही एक्सपेन्सेस असतील, बिझनेसचे जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा जे काही लॉसेस असतील या सगळ्याला कायम डेबिट बॅलन्स असतो, कायम डेबिट बॅलन्स असतो. त्याचबरोबर बिझनेसच्या ज्या काही ॲसेट्स असतात त्यालासुद्धा कायम डेबिट बॅलन्स असतो. ओके. एक्सपेन्सेस, लॉसेस आणि ॲसेट ह्याला कायम डेबिट बॅलन्स असणार. याच्या उलट बिझनेसचे जे काही इन्कम्स आहेत किंवा प्रॉफिट्स आहेत किंवा त्याला आपण म्हणूयात गेन्स आहेत त्या सगळ्याला कुठला बॅलन्स असतो? क्रेडिट बॅलन्स. सगळ्याला क्रेडिट बॅलन्स असतो आणि ज्या काही आपल्या लायबिलिटीज आहेत त्या सगळ्याला सुद्धा क्रेडिट बॅलन्स असतो. ओके. म्हणजे एक्सपेन्सेस, लॉसेस, ॲसेटला डेबिट बॅलन्स, इन्कम, प्रॉफिट्स, गेन्स किंवा लायबिलिटी यांना क्रेडिट बॅलन्स असतो. मग आता हे एकदा जर आपल्याला बेसिक माहीत असेल तर आपलं पोस्टिंग खूपच सोपं होतं. तर फॉर एक्झाम्पल ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला कोणकोणते आयटम्स असू शकतात एक्सपेन्सेस, लॉसेसमध्ये? तर सपोज आपण गुड्स परचेस केले, बरोबर आहे, किंवा कॅरेज इनवर्ड आहे, कॅरेज इनवर्ड आहे, किंवा आपण सॅलरी पेड केली, आपण रेंट पेड केला, आपण ॲडव्हर्टिजमेंटसाठी खर्च केला. हे सगळे काय झाले? आपले एक्सपेन्सेस झाले. आता लॉसचं उदाहरण घ्यायचं झालं तर काय होऊ शकतं? लॉस बाय फायर, म्हणजे आग लागली आणि त्याच्यामुळे आपले गुड्स नुकसान झालं तर लॉस बाय फायर, किंवा लॉस बाय थेफ्ट म्हणजे चोरी झाली तो पण आपला लॉस झाला. मग डेबिट साईडला एक्सपेन्स, लॉसेसमध्ये आपल्याला अशा प्रकारचे आयटम्स येतील. आता आपण बघितलं आहे की जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते कुठे जाणार आहेत? तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यामुळे ह्याच्यामधलं परचेस, कॅरेज इनवर्ड हे सगळे आयटम्स कुठे जातील? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज दे आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि जे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टिजमेंट, लॉस बाय फायर, हे सगळे आयटम्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. याच्या व्यतिरिक्त आपल्याला डेबिट बॅलन्स कशाला असतो? ॲसेटला. तर कोणकोणते ॲसेट्स आहेत? फॉर एक्झाम्पल कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक, त्यानंतर फर्निचर, त्यानंतर लँड अँड बिल्डिंग एक्सेट्रा. अशा बऱ्याच आपल्या ॲसेट्स असतात. ह्या ॲसेट्सला डेबिट बॅलन्स असतो. मग ह्या सगळ्या ॲसेट्सचं पोस्टिंग कुठे होणार आहे? तर
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट बॅलन्स कशाला असतो? एक्सपेन्स, लॉसेस किंवा ॲसेटला. मग एक्सपेन्समध्ये 2 पार्ट आले. जे काही डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत म्हणजे प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग किंवा परचेसशी रिलेटेड किंवा फॅक्टरीशी रिलेटेड असे सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार. जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आणि जे ॲसेट आहेत ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाणार. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडवरून 3च ठिकाणी पोस्टिंग होऊ शकतं. एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके, आता आपण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जाऊयात. क्रेडिट बॅलन्स कशाला असतो? तर बिझनेसचं इन्कम असेल, प्रॉफिट असेल किंवा गेन असेल आणि दुसरं लायबिलिटी. आता बिझनेसचे इन्कम, प्रॉफिट, गेन्स कोणकोणते असतात? तर त्याच्यामध्ये सपोज इंटरेस्ट रिसिवड, कमिशन रिसिवड, डिस्काउंट रिसिवड, हे सगळे आपले गेन्स किंवा इन्कम झाले. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की हे सगळे आपले काय झाले? इनडायरेक्ट इन्कम झाले. त्यामुळे हे सगळे इनडायरेक्ट इन्कम जे आहेत ते कुठे जातील? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणखीन आपलं इन्कम काय असतं? तर सेल्स. म्हणजे आपण जे काही गुड्स प्रोड्यूस केलेत, मॅन्युफॅक्चर केलेत किंवा परचेस केलेत ते आपण सेल्स करतो. सेल्स हा आपला काय झाला? डायरेक्ट इन्कम. आणि हा डायरेक्ट इन्कम आहे, हा कुठे जाईल? तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ओके, म्हणजे इन्कम्स, प्रॉफिट किंवा गेन्समध्ये डायरेक्ट इन्कम जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि जे इनडायरेक्ट इन्कम्स आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. आणि क्रेडिट बॅलन्स आणखीन कशाला असतो? लायबिलिटीला. मग लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत आपल्या? तर क्रेडिटर्स, बँक लोन, बिल्स पेएबल, एक्सेट्रा. ह्या सगळ्या लायबिलिटीज कुठे जाणार? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे क्रेडिट बॅलन्सच्या बाबतीत मी रिपीट करतो. क्रेडिट बॅलन्स कशाला असतो? इन्कम, प्रॉफिट्स किंवा गेन्सला आणि लायबिलिटीजला. इन्कममध्ये जे डायरेक्ट इन्कम आहे म्हणजे तो एकमेव असतो सेल्स, तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आणि जे इनडायरेक्ट इन्कम्स आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ज्या काही लायबिलिटीज आहेत ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणजे जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर डेबिट बॅलन्समधून, ट्रायल बॅलन्समधल्या डेबिट बॅलन्समधून एकतर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्स जातील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जातील आणि ॲसेट्स बॅलन्स शीट ॲसेट साईडला जातील. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडवरून डायरेक्ट इन्कम्स ट्रेडिंग अकाउंटला, इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. तर हे जर मेकॅनिझम आपल्या लक्षात आलं तर पोस्टिंग खूप इझी होतं. नाही तर बऱ्याच जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजन असते की पोस्टिंग कसं करायचं. तर हा खूप एक बेसिक मुद्दा आहे. हे कळालं आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे ॲक्च्युअल प्रॉब्लेम आपण स्टार्ट करणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.